मी सामाजिक कार्यकर्ता गणीभाई मालेगाव पुन्हा एकदा मी आपले सरसे स्वागत करतो। माझ्या प्रिय मित्रांनो, हल्ली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हल्ली काळामध्ये राज्य परिवहन विभागातर्फे मेगा भरतीचे जाहीर झालेले आहे आणि मेगा भरती होणार आहे। सदर भरतीमध्ये मी विरोध नाही, होणाऱ्या भरतीला माझे मान्यता आहे। मला आनंद वाटतो की भरती झालेच पाहिजे। प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे ड्युटीला लागण्याचा। माझ्या प्रिय मित्रांनो, माझे एवढंच म्हणणं आहे की सन 2015 ते 2017 जे भरती झालेली आहे राज्य परिवहन विभागामध्ये, ज्या त्याच्या भरतीमध्ये जे वेटिंगला आहे बंदी लोक, तसेच जे वेटिंगला वेटिंगच्या नंतर जे पास झालेले आहेत, तर पास झालेल्या बंद्यांना आज पाहतो एस टी परिवहन विभागामध्ये बोलवण्यात आलेलं नाही, सेवेमध्ये समाविष्ट करण्यासाठी बोलवण्यात आले नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कागदपूर्तता त्यांना पत्र पाठवले नाही किंवा फोन वगैरे केलेले। माझ्या प्रिय मित्रांनो, मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र पाठवलेलं आहे आज रोजी की माननीय मुख्यमंत्री साहेब व श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा। कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्य परिवहन विभागातील किती भ्रष्टाचार होऊ राहिला, परंतु ही भ्रष्टाचार होऊ नये, हा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे। आज एस टी महामंडळामध्ये मेगा भरती निघते, चांगली गोष्ट आहे, परंतु जे वेटिंगला हजारो उमेदवार आहेत, हजारो मित्रमंडळी आहेत, त्यांना अजून सेवेत समाविष्ट करून घेतलं नाही किंवा त्यांनी असा काही आदेश काढला नाही की 2015-17च्या मुलांचं भविष्यच बघा। आज त्यांचं मुलांचं भविष्य बर्बाद होतं आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे लक्ष न देता एस टी महामंडळाकडे लक्षच अजिबात देत नाही आहे मुख्यमंत्री साहेब। म्हणून मी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिले, आज ईमेल केला की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांच्या जागी सन्माननीय दुसरे नवयुक्त मुख्यमंत्री साहेब नेमावे, जेणेकरून कर्तव्यदक्ष कारवाई करतील आणि जे वेटिंगला उमेदवार आहे त्यांना सगळ्यांना न्याय देतील। सध्या तर राज्यामध्ये वेटिंगचे उमेदवार आहेत, तसेच त्याप्रमाणे वेटिंगचे उमेदवार आहेत, त्याचप्रमाणे पासिंगचे उमेदवार आहेत। मला राज्यातून हजारो कॉल येतात, रोज 200-300 कॉल येतात, आमचं असं झालं तसं झालं। मी वेळोवेळी पूर्तता करतो, वेळोवेळी मार्गदर्शन करतो। यासाठी माझ्या प्रिय मित्रांनो, आता होणाऱ्या काही हल्ली दिवसामध्ये भरती होणार आहे, यासाठी मी हा यूट्यूबद्वारे आपल्याला संदेश देऊ इच्छितो की जर आपल्यावरती आता अन्याय जर झाला आणि जर आपल्याला या वेटिंगच्या लिस्टमध्ये आपल्याला जर बोलवण्यात आलं नाही, या भरतीमध्ये बोलवण्यात आलं नाही, तर आपण प्रत्यक्ष आपापल्या जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक निवेदन देण्यात यावे की निवेदनामध्ये प्रती करावे की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा राजीनामा घेण्यात यावे, हा राजीनामा स्वीकारावे, हा राजीनामा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी द्यावे, जेणे की नैतिक जबाबदारी स्वीकारावी असे मी त्यांना पण विनंती करतो आणि तुम्हाला पण करतो की तुम्ही पण एक निवेदन द्या की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा द्यावे, नैतिक जबाबदारी स्वीकारा की राज्यातील असलेल्या वेटिंगच्या 2015-17च्या व पास झालेल्या उमेदवारांना आम्ही राज्य परिवहन विभागात सेवेत समाविष्ट करून नाही घेत आहोत। न घेतल्यामुळे मी नैतिक जबाबदारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्यामुळे मी नैतिक जबाबदारी स्वीकारतो आणि मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, असे माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा देण्यासाठी आपण आपल्या अन्याय झाल्यावरती आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये माननीय आपले जेवढे उमेदवार असेल 100, 50, 200 एवढ्यांनी एक सह्याची मोहीम उघडा आणि मोहीम उघडल्यानंतर आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे। निवेदन केल्यावरती ते फोटो मला हे पाठवावे, जेणेकरून मी सगळे निवेदनच्या कॉपी काढल्यावर त्यांनी निवेदनची प्रत मला पाठवेल, जेणेकरून सगळे निवेदनची कॉपी काढल्यावरती मी माननीय सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे सगळ्या निवेदनच्या प्रती देणार, जेणेकरून जे सर्वोच्च न्यायालय जे करेल, जे न्यायालय करेल त्याच्यावरती माझा विश्वास आहे आणि आपल्याला न्याय मागण्याची वेळ येणार नाही। माझा प्रिय मित्रांनो, मला आपल्यावरती विश्वास आहे की आपल्याला योग्य ते न्याय मिळेल आणि लवकरात लवकर आपल्याला सेवेत समाविष्ट करून घेतील असं मला वाटतं आहे। माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राज्य परिवहन विभागात होणाऱ्या भरतीकडे गंभीर्याने लक्ष घेतले पाहिजे आणि होणाऱ्या हजारो मुलांच्या भविष्यात जे खराब होते आहे ते खराब न होता त्यांना भरती करण्याचे आदेश देण्यात यावे। अन्यथा मी हजारो विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा
की आपण आपल्या पदाचा आपल्या पदाचा राजीनामा देण्यात यावे. माझ्या प्रिय मित्रांनो, जर आपल्याला काही अडचण असेल तर मला आपण कृपया संपर्क साधू शकता. माझा क्रमांक आहे 7391848784. माझा व्हॉट्सअप नंबर क्रमांक तोच आहे 7391948784. व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज पाठवू शकता. आपल्या वेटिंगच्या लिस्टच्या प्रती पाठवू शकता. मला कॉल करू शकता. रोज मला 400-500 कॉल येतात राज्यातून. यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा द्यायला पाहिजे आणि घेतला पाहिजे राजीनामा. यासाठी माननीय आज पंतप्रधान साहेबांना मी एक विनंती अर्ज पाठवलेला आहे. आपण तो प्रत्यक्ष व्हॉट्सअपद्वारे पाहू शकता. आणि आपल्याला काही अडचण असल्यास मला त्वरित संपर्क साधा. कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. कोणालाही धमकी देत असेल तर मला प्रत्यक्ष संपर्क साधा. मी बघतो जे कायदेशीर होईल ते कायद्याप्रमाणे आपण करू. पण घाबरून जाऊ नका आणि खचून जाऊ नका. तुम्ही वेटिंगच्या उमेदवारांनो, वेटिंगच्या माझ्या प्रिय मित्रांनो, जे वेटिंगचे उमेदवार आहे, जे पास झालेले आहेत, तुम्ही हार मानू नका. तुमचा भाऊ तुमच्या संग आहे आणि जे होईल ते नियमाप्रमाणे करू. तर घाबरू नका. मी तुमच्या संग आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हाला न्याय मिळेल. न्याय मिळोस तर माझा लढा हा सुरू राहणार आहे. जय हिंद.